नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास गौरी फराळ विशेष बेसन बर्फी। तर अगदी मऊसूद अशी ही बेसन बर्फी कशी बनवायची यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर बेसन बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी वितळवून घेतलेलं साजूक तूप, 4 ते 5 वेलदोडे मी सोलून कुटून घेतलेत, त्याचबरोबर काही बदामाचे कापही इथं मी करून घेतलेत। हे झालं आपलं साहित्य। आता सुरुवातीला सगळ्यात अगोदर ज्या ताटामध्ये आपण बर्फी करणार आहोत त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचे। कोणत्याही आकाराचं इथं तुम्ही ताट किंवा ट्रे घेऊ शकता। त्याला याप्रमाणे तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून बाजूला ठेवून द्यायचे। आता गॅसवर मी एक कढई ठेवली। आपल्याला आता यामध्ये बेसन पीठ भाजून घ्यायचे। तर सुरुवातीला यामध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तूप घालून घेते। सगळं तूप आपल्याला एकदम वापरायचं नाही, तर लागल असं थोडं थोडं तूप आपण बेसन पीठ भाजताना घालणार आहोत। तर बघा आता मी यामध्ये पीठ टाकले आणि आता आपल्याला एकसारखं हलवत हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचे। पीठ हलवताना ते करपू द्यायचं नाही आणि तसंच ते आपल्याला कच्चंही ठेवायचं नाही। त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत पीठ भाजून घ्यायचं आहे। तर बघा थोडा वेळ हलवल्यानंतर यामध्ये आता मी पुन्हा थोडंसं तूप घालते आणि आता आपण पुन्हा हे व्यवस्थित एकसारखं हलवून भाजून घेऊयात। साजूक तुपाऐवजी इथं तुम्ही वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता किंवा निम्म तूप आणि निम्म तेल सुद्धा वापरू शकता। आपल्याला इथं पीठ फक्त खमंग भाजून घ्यायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचे। तर बघा याप्रमाणे जर पिठाच्या थोड्याशा गाठी झालेल्या असतील तर त्या आपल्याला एका पेल्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मोडून घ्यायच्यात। म्हणजे पीठ असं एकसारखं बारीक होतं आणि आतपर्यंत ते भाजलं जातं, कच्चं राहत नाही आणि आपली बर्फी चवीला छान लागते। तर बघा अशा प्रकारे मी याच्या सगळ्या गाठी मोडून घेतल्यात आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा आता आपलं पीठ चांगलं खमंग असं भाजत आलेलं आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनिटे होत आलेली आहेत। पीठ भाजत आल्यानंतर सर्वात शेवटी मी पुन्हा 1 चमचा तूप यामध्ये टाकलेला आहे। त्यामुळे बघा आपलं या पिठातलं जे तूप आहे ते सुद्धा थोडंसं सेपरेट होतं आणि पीठ चांगलं असं एकसारखं होतं। खूप जास्त तुपाचा आपल्याला इथं वापर करावा लागत नाही, तर फक्त अर्धी वाटी तुपामध्येच आपलं पीठ अगदी चांगलं असं भाजून झालेलं आहे। बघा पिठाचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पहा पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता ते चमच्यानी अगदी एकसारखं असं करून घेते। बघा अगदी व्यवस्थित आपलं पीठ एकसारखं भाजलंय, कुठेही पिठाची गुठळी तयार झालेली नाहीये। आता यामध्ये आपण लगेचच वेलची पावडर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे असंच बाजूला ठेवून देऊ आणि याचा पाक तयार करायला घेऊ। पाक तयार करण्यासाठी सेम कढई मी गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली। अर्धी वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेऊ। बघा 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी पिठासाठी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी, हे आपलं प्रमाण आहे। आता ही साखर पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी विरघळवून घ्यायची। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनी यामध्ये पाक तयार होण्याची प्रक्रिया चालू होते। आपल्याला या बर्फीचा पाक खूप जास्त कडक करायचा नाही। अगदी यामध्ये चिकटपणा आला म्हणजे बोटांमध्ये तार दिसायला लागली की आपला पाक झाला असं समजायचंय। खूप जास्त जर आपला पाक कडक झाला तर आपली वडी पटकन घट्ट होते आणि कडक होते। तर ती मऊसूद व्हावी यासाठी आपल्याला अगदी हलकीशी तार आपल्या बोटांमध्ये यायला हवी आहे, हे लक्षात ठेवा। तर बघा अजून बोटांमध्ये तार येत नाहीये म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही। तर पुन्हा एक 2-3 मिनिटे आपण हे उकळवून घेऊयात। पाक जेव्हा आपण चेक करणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची, म्हणजे पाक आपला जास्त कडक होत नाही। तर बघा या चमच्यावरचा शेवटचा थेंब अगदी घट्ट झालेला दिसतो, तो आपल्याला बोटांवर घ्यायचा आणि चेक करायचे।
बघा आता पाक यायला थोडीशी सुरुवात झालेली आहे. बोटांमध्ये हलकीशी तार दिसत आहे. बघा आता मी गॅस बंद करून घेते आणि लगेचच आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचे. इथून पुढची क्रिया अगदी पटापट करायची, कारण आपला पाक तयार झालेला असतो आणि आपण खूप जास्त वेळ लावला तर पाक पटकन घट्ट होतो आणि मग आपली वडी तयार व्हायला आपल्याला कठीण जातं. तर बघा आता यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतले आणि अगदी पटकन आता हे मिक्स करून घेऊयात. पाक जर आपला अगदी तयार झाला तर हे लगेचच घट्ट होतं आणि जर हे यातलं तूप मेल्ट झालं आणि हे जर पीठ पातळ झालं तरच आपल्याला इथं गॅस पुन्हा पेटवून घ्यायचा आहे. आत्ता गॅस मी बंद करून घेतलेला आहे. बघा पाक तयार झाल्यामुळे मिश्रण लगेचच घट्ट होतं. हे एकदा एकजीव झालं, आपल्या पिठात जर गुठळ्या नसतील तर हे आपल्याला मिक्स व्हायला अजिबात वेळ लागत नाही. बघा आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित असं तयार झाले. आपल्याला गॅस चालू करायची गरज पडलेली नाही. आता हे लगेचच आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊयात. या सगळ्या क्रिया अगदी पटापट करायच्या, नाहीतर वडी ओततेपर्यंतच आपली ही कढईमध्येच घट्ट होऊ शकते. अगदी झटपट ही प्लेटमध्ये ओतून घ्यायची, चमच्याने व्यवस्थित पसरून घ्यायची. खूप जास्त जर घट्ट झाले असेल तर एखाद्या वाटीला तेल किंवा पाणी लावून ते व्यवस्थित असं मिश्रण पसरवून घ्यायचं. बघा मी चमच्याच्या मदतीने मिश्रण चांगलं पसरवून घेतले आणि आता यावर मी सुरुवातीला वेलची पावडर टाकत आहे, कारण खरं सांगायचं तर मगाशी माझी वेलची पावडर टाकायची विसरली, तर तुम्ही ती अगोदरच पिठामध्ये टाकून घ्या. तर बघा अगोदर मी यावर वेलची पावडर टाकली आणि आता बदामाचे काप यावर टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स यावर टाकू शकता. आता हे एका चमच्याच्या मदतीने हळूवारपणे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे वडीमध्ये ते अगदी व्यवस्थित असे सेट होतात. बघा आपला जर पाक व्यवस्थित तयार झाला असेल तर आपली वडी अगदी परफेक्ट बनते. फक्त बोटांमध्ये एक तारी पाक बनवायचा आणि पटकन त्यामध्ये भाजून घेतलेलं बेसन पीठ मिक्स करायचं आणि ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. पाक जर चांगला तयार झाला असेल तर लगेचच आपल्याला ही वडी कापता येते आणि जर थोडासा कच्चा पाक झाला असेल तर 15 ते 20 मिनिट हे सेट होण्यासाठी आपण याला वेळ द्यायचा आणि सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने तुम्हाला आवडतील त्या आकारात याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. बघा मिश्रण थोडंसं गरम असेपर्यंत याच्या आपल्याला चांगल्या वड्या करता येतात. खूप जास्त जर थंड झालं तर याच्या वड्या पाडण्यास कठीण जातं, म्हणून थोडंसं गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या तयार करून घ्या. तर बघा अगदी मऊसूद अशी मस्त आपली बेसन बर्फी इथं तयार झाली आहे. अगदी सहजच ती ताटापासून सेपरेट झालेली आहे. तूप लावून घेतल्यामुळे वडी ताटाला अजिबात चिटकत नाही. तर बघा याप्रमाणे आता मी सगळ्या वड्या काढून घेते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून दाखवते. या गौरी गणपतीला या प्रकारे बेसन बर्फी तुम्हीही नक्कीच करून बघा आणि तुमची वडी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे जर तुमचा पाक कडक झाला असेल आणि वडी पुढं गेली, तुम्हाला ती ओतता आली नाही, लगेच मिश्रण घट्ट झालं, तर घाबरून जायचं काहीही कारण नाही. हे जे कडक झालेलं मिश्रण आहे ते पुन्हा अगदी व्यवस्थित त्याचं पीठ तयार करून घ्यायचं हाताने चुरून आणि त्यामध्ये अगदी थोडंसं 1-2 चमचे दूध घालायचं आणि त्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे. मस्तपैकी बेसन लाडू तयार होतात. आणि पाक जर कच्चा राहिला असेल आणि वडी तुमची सेट होत नसेल तर फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवून द्या आणि थंड झाल्यानंतर वड्या तयार करून घ्या. लगेचच वड्या तयार होतील. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.